महावितरण कंपनीच्या वतीनं शहरात बसवण्यात येत असलेल्या प्रीपेड विद्युत मीटर विरोधात शहर तसेच युवक काँग्रेसच्या वतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीनं स्मार्ट मीटर बसवणे थांबवण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना राज्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातून बसवण्यात येणारे मीटर थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, परंतु संबंधित विभाग आदेशाचे आणि सूचनांचे पालन करत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या विरोधात शहर आणि युवक काँग्रेसचे आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। महावितरण कंपनीने शहरात प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, या आशयाचे लेखी निवेदन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी अभियंता आणि लक्ष्मण शिंदे तसेच सहाय्यक अभियंता यांना देण्यात आले आहे। या निवेदनावर काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावर, माजी उपनगर अध्यक्ष करीम खान साब, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव गिरीश कोतावर, जिल्हा उपाध्यक्ष राजीव चौदंते, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तौफिक पठाण, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मुजीब पठाण, युवा उपाध्यक्ष दादाराव पुयड नागेलीकर, सरपंच प्रतिनिधी साहेबराव गोरकवाड, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष ऋषिकेश चौदंते, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष इक्बाल कुरेशी, युवक काँग्रेस सचिव अतिक अहमद, आकाश सोनटक्के, युवक काँग्रेस उपाध्यक्ष अविनाश चौदंते, शिवाजी पाटील सूर्यवंशी, सुभाष चौदंते, वेदांत शेवटे, लतीफ टेलर, मल्लेवार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।